काल माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांच्या न्यायालयामध्ये महाराष्ट्र विधिमंडळ आमदारांच्या संदर्भातली जी अपात्रतेची सुनावणी सुरू होती त्याचा निकाल आलेला आहे। सर्वप्रथम शिवसेनेच्या वतीनं या निकालाचं आम्ही मनापासून स्वागत करतो। कायद्याच्या चौकटीत राहून विधिमंडळाची जी नियम आहेत त्या नियमांचं तंतोतंत पालन करून घटनेनं ज्या काही तरतुदी या अनुषंगानं विधानसभा अध्यक्षांच्या करता या ठिकाणी ठेवलेल्या होत्या त्या तरतुदींचा कायद्याच्या चौकटीत वापर करून काल माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांचा निकाल आलेला आहे। ज्या 16 शिवसेना आमदारांना अपात्र करा अशी उबाटा गटाकडनं याचिका दाखल करण्यात आलेली होती त्याच्यावरती आता पाठीमागे जाण्यात अर्थ नाही, परंतु युक्तिवाद, लेखी युक्तिवाद, तपास, सरतपास, साक्षी या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या। म्हणजे जी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं ती सगळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काल जवळपास 1.5-2 तास निकालपत्राचं वाचन माननीय अध्यक्ष महोदयांनी केलं। मूळ हा विषय आहे की 16 आमदारांना अपात्र करण्याची जी मागणी उबाटा गटाची होती ती कशी चुकीची आहे याचं विश्लेषण सुद्धा कालच्या निकालामध्ये झालेलं आहे। कारण कुठेही आम्ही सर्व जे आमदार 52-53 आमदार शिवसेनेचे आहोत त्यातले जे 40 आमदार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय। आम्ही कधीही शिवसेना सोडलेली नव्हती, शिवसेना सोडलेली नाही। आम्ही कधी आमचा वेगळा गट तयार केलेला नाही। आम्ही कधीही दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये कुठल्या गटामध्ये विलीन झालेलो नाही आणि त्यामुळे एकच भूमिका ही आम्ही सतत विधानसभा अध्यक्षांच्या समोर मांडत होतो की ज्या अलायन्समध्ये आम्ही निवडून आलो 2019ला तो अलायन्स हा शिवसेना भारतीय जनता पक्षाचा होता आणि तो अलायन्स नैसर्गिक युती असताना, नॅचरल अलायन्स असताना केवळ पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या भूमिकेमुळे निवडणूक लढताना आणि निवडून येत असताना असणारा अलायन्स सोडून ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलो, ज्यांच्या विरुद्ध आम्ही टीका केली, ज्यांचे विचार आणि आमचे विचार भिन्न कालही होते आजही आहेत अशा लोकांच्या बरोबर पक्षप्रमुखांच्या आदेशानं आम्हाला त्यावेळी सरकार करावं लागलं, इच्छेविरुद्ध करावं लागलं। आज मी उघडपणानं सांगेन की ज्यावेळी 2019ला सरकार स्थापन करायच्या हालचाली सुरू होत्या, एकदा मड आयलंडच्या हॉटेलमध्ये आम्हाला ठेवलं, नंतर ललित हॉटेलमध्ये ठेवलं, नंतर लेमन ट्री हॉटेलमध्ये ठेवलं आणि या दोन्ही हॉटेलमध्ये आम्ही आमदार सगळे असताना जेव्हा आम्ही माननीय पक्षप्रमुखांच्या समोर भूमिका मांडायचो तेव्हा आग्रहानं आम्ही सगळेजण म्हणत होतो की शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचंच सरकार केलं पाहिजे। हे झालं नाही। ह्या सगळ्या गोष्टी या वेळोवेळी आम्ही माननीय पक्षप्रमुखांसमोर मांडलेल्या होत्या, पण ठीक आहे ह्या गोष्टी झाल्या आणि आम्ही जो या ठिकाणी निर्णय घेतला, ज्या अलायन्समध्ये निवडून आलो त्याच अलायन्सचं सरकार करायचं। त्यामुळे कुठेही डिस्क्वालिफिकेशन किंवा अपात्रता याच्यासाठी आम्ही कुठेही त्याच्यामध्ये बसलेलो नाही आणि माननीय विधानसभा अध्यक्षांनी योग्य निर्णय काल दिलेला आहे। मी एकच जाता जाता स्पष्ट करेन की सतत कालपासून आम्ही ऐकतोय, मग उबाटा गटाचे प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, माननीय आदित्य ठाकरेजी असतील आणि त्यांचे विश्वज्ञानी प्रवक्ते नेहमी जे सकाळी 8 वाजता येतात ते असतील, ते मॅच फिक्सिंगचा आरोप करतायत। ज्या न्यायालयासमोर, ज्या न्यायपीठासमोर तुम्ही सुनावणीसाठी हजर झाला, तुमचं म्हणणं मांडलं, निकाल येईपर्यंत तुमचा न्यायपीठावरती विश्वास होता, निकाल तुमच्या विरोधात आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती टीका सुरू केली। मला एकच प्रश्न संजय राऊतांना विचारायचा आहे की जर अशा पद्धतीनं मॅच फिक्सिंग असतं तर मग उबाटा गटाचे 14 आमदार सुद्धा डिस्क्वालिफाय झाले असते, पण कायद्याच्या चौकटीत विधिमंडळ नियमाच्या सगळ्या तरतुदींचं पालन करून
माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी हे राईटली पॉइंट आउट केलेलं आहे की भरत गोगावलेंनी जो व्हीप उभाटा गटाच्या 14 आमदारांना बजावला होता ती बजावण्याची कार्यपद्धती जी नियमात घालून दिलेली त्या कार्यपद्धतीप्रमाणे नाही। मग जर माननीय विधानसभा अध्यक्षांना पक्षपातीपणा करायचा असता तर त्यांनी या 14 आमदारांना सुद्धा डिस्क्वालिफाय केलं असतं। याच कृतीवरनं हे स्पष्ट होतंय की न्याय देवतेच्या आसनावर बसलेले माननीय विधानसभा अध्यक्षांनी पूर्णपणाने पारदर्शकपणे नियमांचा आधार घेऊन विधिमंडळ नियमांच्या घटनेतल्या तरतुदींचा वापर करून हा निर्णय दिलेला आहे। आणि अशा पद्धतीनं न्यायपीठावरती टीका करण्यापेक्षा उभाटा गटाला इतर न्यायालयांचे दरवाजे खुले आहेत, त्यांनी इतर न्यायालयामध्ये जावं। कारण आता त्याला बूस्टर डोस पवार साहेबांनी कालच दिला लगेच उभाटा गटाला की असं वाटतंय, पवार साहेब म्हणाले की कोर्टामध्ये ह्यांना न्याय मिळेल, त्यामुळे आता तो बूस्टर डोस जो नेहमी उभाटा गटाला पवारांच्याकडनंच मिळतो, राष्ट्रवादीकडनंच म्हणजे पवारांच्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडनं मिळतो, तो आता डोस त्यांना काल मिळालाय। त्यामुळे आता त्यांनी जरूर न्यायालयाचे दरवाजे ठोठावावेत। आम्ही सुद्धा जेव्हा केव्हा हे प्रकरण पुन्हा न्यायालयामध्ये जाईल आम्ही आमची बाजू भक्कमपणाने न्यायालयामध्ये मांडू। आता या सुनावणी प्रक्रियेतनं आम्ही काल सगळेजण मोकळे झालेलो आहोत। आमचे आता शिवसंपर्क अभियान माननीय मुख्य नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेबांचं राज्यभर सुरू आहे। येणाऱ्या 14 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे जे अलायन्स आहेत, जे मित्रपक्ष घटक मित्रपक्ष महायुतीमधले आहेत, त्या प्रत्येकाचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक संयुक्त महामेळावा आम्ही घेणार आहोत। त्याच्या तयारीला आम्ही सगळेजण लागलेलो आहोत। आम्ही निश्चितपणे अतिशय वेगानं शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि मान्य दादांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे काम करू आणि ज्यांना टीका करायची आहे त्यांनी टीका करत राहावं। माननीय शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे चांगल्या कामातनं आम्ही त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देऊ। धन्यवाद। त्यामुळे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आता विधानसभेत मांडणार आहे। मी देखील हे वक्तव्य काल केलेलं आहे। काल जेव्हा माझ्या सुद्धा हे पाहण्यात आलं की अतिशय असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला, आदित्य ठाकरेंकडनं झाला, म्हणून मी मगाशी म्हटलं न्यायपीठ तुम्हाला निकाल देईपर्यंत तुमचा विश्वास आहे आणि न्यायपीठाचा विश्वास मेरिटवर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही जर त्यांच्यावरती अशी असंसदीय भाषेमध्ये, अवमानास्पद भाषेमध्ये तुम्ही ही टीका करता, ही गैरलागू आहे। आणि म्हणून मी कालच मत व्यक्त केलेलं आहे की त्यांच्यावर निश्चितपणानं हक्कभंग विधानसभेत आणावा लागेल। माननीय राम कदम साहेब जसं म्हटले तसं हक्कभंग आणण्याच्या दृष्टीनं आमची कार्यवाही सुरू झालेली आहे। ठाकरे गटाला परत एकदा सहानुभूती भेटली असती, त्याचा फटका शिंदे गटाला याचबरोबर महायुतीला झाला असता। यामुळे ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र केले नाहीत, कसं बघता? विजय वडेट्टीवारांना काय म्हणायचं हा त्यांचा प्रश्न आहे। 14 आमदारांच्या बाबतीत मी स्पष्ट सांगितलं मगाशी, माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की व्हीप बजावण्याची कार्यपद्धती विधानसभेच्या हिरव्या पुस्तकाच्या नियम पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे। ती प्रोसिजर फॉलो केलेली नाही, ती कार्यपद्धती फॉलो केलेली नाही आणि म्हणून ते डिस्क्वालिफाय होत नाहीत हे माननीय विधानसभा अध्यक्षांच्या निकालामध्ये स्पष्ट आलेलं आहे। त्यामुळे आता केवळ असं केलं तर असं का नाही केलं आणि असं केलं तर याच्यामुळे केलं, ही विरोधकांची नेहमीची पद्धती आहे। मी म्हणतोय ना, त्यांना जे म्हणायचे ते म्हणू द्या, आम्ही चांगल्या कामातनं त्यांना उत्तर देऊ। नाही, हे बघा, आमदार डिस्क्वालिफाय करायचे पूर्ण अधिकार हे घटनेनं, नियमानं विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहेत। मी सांगतो ना, काल अर्ज आला आणि आज निर्णय झाला असं नाही। गेली वर्षभर
मी मगाशी म्हटलं तसं त्याच्यावर सुनावणी सुरू आहे, लेखी युक्तिवाद सुरू आहे, तपास सुरू आहे, सरतपास सुरू आहे, साक्षी सुरू आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बघून मेरिटवर निर्णय झालेला आहे. त्यामुळं मेरिटवर असणारा निर्णय काल माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी सुद्धा सांगितलं की मी घेतलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत घेतलेला निर्णय आहे, मेरिटवर घेतलेला निर्णय आहे. त्यामुळं हा निर्णय निश्चितपणानं वरच्या कोर्टामध्ये सुद्धा ग्राह्य धरला जाईल, वरच्या कोर्टामध्ये सुद्धा टिकेल याचा आम्हाला विश्वास आहे. तुम्ही म्हणाले की नैसर्गिक युती तोडून त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही लढलात, त्यांना त्यांच्यासोबत आम्हाला जावं लागलं म्हणून हे मान्य नव्हतं असं तुम्ही अध्यक्षांना वारंवार सांगत होता. अध्यक्षांना नाही, आमच्या पक्षप्रमुखांना. सुनावणी दरम्यान सुद्धा. हा, आता अजित पवार तुमच्या सोबत आलेले आहात, त्यांना कसं मग सामावून घेतलं? ज्यांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य आहे, देशाची प्रगती जी माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, राज्यामध्ये अजितदादा सरकारमध्ये येण्यापूर्वी माननीय शिंदे साहेबांच्या आणि माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जी प्रगती सुरू होती त्याला मदत करण्यासाठी, त्याला अधिक भक्कम करण्यासाठी, त्याला पाठबळ देण्यासाठी जे लोक या महायुतीमध्ये येतील त्यांना सामावून या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आणि माननीय दादांनी सुद्धा वेळोवेळी सांगितलेलं आहे की 2019लाच शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार होती. आम्हाला सह्या करायला लावल्या होत्या, परंतु ऐनवेळी तो निर्णय बदलला गेला. त्यामुळे मूळ 2019 पासूनच ही प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटामध्ये सुरू होती. तिला आता फक्त मूर्त स्वरूप काल अजितदादांच्या निर्णयानं आलेलं आहे. त्या निर्णयानंतर निर्णय खरा की खोटा हे इथल्या 40 आमदारांनी आपल्या अंतरात्म्याला विचारावं. ते वाचन करत होते की चोरांचं वकीलपत्र घेऊन वाचन करत होते अशी टीका संजय राऊतांनी. आम्ही संजय राऊतांना आता फारसं महत्व देत नाही. मी नेहमी तुम्हाला सांगतो, सकाळचा 8चा भोंगा याला महाराष्ट्रातली जनता आता कंटाळलेली आहे. आणि आज या मुलाखतीच्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी सुद्धा आपल्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींना विनंती करेन, तुम्ही सहज सुरुवातीला संजय राऊत बोलायचे त्यावेळेचा तुमचा टीआरपी काढा आणि आता संजय राऊत बोलतात त्यावेळेचा तुमच्या चॅनेलवाल्यांचा टीआरपी काढा. संजय राऊतांना महाराष्ट्र गांभीर्यानं घेत नाही. ते विश्वज्ञानी आहेत. त्यांना वाटतं मला विश्वातलं सगळ्यात जर कोणाला जास्त ज्ञान असेल तर मला आहे. त्यामुळे ते बोलतात, त्यांना वाटतं मी बोलतो ते सगळं खरं आहे. त्यांना जे काय बोलायचे ते बोलू द्या. आम्ही 40 आमदारांनी जो निर्णय माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे तो निर्णय जो वंदनीय शिवसेना प्रमुखांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आहेत त्या विचाराला अनुसरूनच आहे. ज्या काँग्रेसला जवळ घेणार नाही, ज्या काँग्रेसबरोबर जाणार नाही असं जे वंदनीय शिवसेना प्रमुख सतत सांगत होते त्याच्या विरुद्ध भूमिका ज्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरे साहेबांना घ्यायला लावली, त्यांनी पहिलं स्वतःच्या अंतरात्म्याला विचारावं की कुणाच्या सांगण्यावरनं आणि कुणाची सुपारी घेऊन संजय राऊतांनी त्यावेळी शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये जायला लावलं, याचं उत्तर संजय राऊतांनी अगोदर द्यावं. निर्णयानंतर ठाकरे एका शब्दावर संतापलेले पाहायला मिळाले, तो शब्द म्हणजे उबाटा गट. तुम्हाला काय वाटतं, काय संतापाचं कारण काय होतं? मला का माननीय उद्धव साहेबांना संताप आला हे समजलं नाही. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं नाव आल्यापासून उबाटा, तुम्ही माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा बरेच जण इथं आहात, तुम्ही सुद्धा आम्हाला प्रश्न विचारताना उबाटा गटानं असं केलं, उबाटा गटानं तसं केलं, तुम्ही आम्हाला विचारता, तुम्ही जसे शब्द विचारता तसं आम्ही उत्तर देतो. त्यामुळे आता तुम्हीच लोकांनी जेव्हा त्यांच्याकडे मुलाखतीला जाताल तेव्हा तुम्ही विचारावं माननीय उद्धव साहेबांना की बाबा तुम्हाला उबाटा ह्या शब्दाचा अशा पद्धतीनं संताप का आला, आणि मग ते त्याचं कारण देतील किंवा ते सांगतील त्याचं काय कारण आहे ते. कालच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. सुप्रीम कोर्टानं जेव्हा निकाल दिलेला होता त्यावेळी 2 बाबी निरीक्षण नोंदवलेली होती. एक म्हणजे प्रथम पदाची निवड प्रकल्पवालीची जी बेकायदेशीर आहे. दुसरं निरीक्षण असं होतं, विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असू शकत नाही कारण राजकीय पक्षाची व्याख्या वेगळी आहे. त्याच्या अगदी विरोधामध्ये अध्यक्षांनी कालचा निकाल दिलेला आहे. खरं निवड योग्य ठरवली. दुसरं म्हणजे विधिमंडळ पक्ष हाच खरा राजकीय पक्ष असं अध्यक्ष म्हणाले, त्याला कसं काउंटर करणार? मी आता सुद्धा पाहिलं, परंतु अजून जे ऑफिशियल सगळं जजमेंट आहे, कालचं अध्यक्षांचं निकालपत्र आहे ते अद्याप डिलिव्हर झालेलं नाही. मी आजही माझ्या अधिकाऱ्यांना विधिमंडळामध्ये पाठवलं होतं त्याची कॉपी मिळते का बघायला, परंतु मिळालेली नाही. त्यामुळे जेव्हा ती कॉपी आमच्या हातामध्ये येईल आणि त्याचं काय जस्टिफिकेशन दिलेलं आहे, म्हणजे भरत गोगावले साहेबांचं मुख्य प्रतोत्पद ग्राह्य धरण्यासाठी
आणि शिवसेना विधिमंडळ पक्ष हा पक्ष आहे हे ग्राह्य धरण्यासाठी जे जस्टिफिकेशन त्या जजमेंटमध्ये असेल ते वाचल्याशिवाय आपल्याला याच्यावर बोलता येणार नाही. पण माझं एक साधं मत आहे, निवडून येणारे आमदार हे पक्ष म्हणूनच विधानसभेमध्ये बसत असतात. शिवसेना विधिमंडळ गट आणि विधिमंडळ नियमामध्ये मेजॉरिटीला महत्व आहे. विधिमंडळातला कुठलाही निर्णय हा बहुमताने घेतला जातो. आपण बघा, एखादं विधेयक असू द्या, एखादा प्रस्ताव असू द्या, होयचं बहुमत हे विधानसभेमध्ये पुकारलं जातं आणि बहुमताच्या बाजूने निकाल होतो. त्यामुळं 53 आमदारांपैकी जर 40 आमदार म्हणत असतील की भरतशेठ गोगावले आमचे मुख्य प्रतोद आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आमचे विधानसभेतले गटनेते आहेत, तर बहुमतानं झालेला हा निर्णय आहे असं माझं आत्ता तरी मी आपण म्हणजे निकालपत्र वाचण्यापूर्वी मी हे म्हणतोय आपल्याला. पण निकालपत्रामध्ये ज्या काही गोष्टींचा त्याच्यामध्ये जस्टिफिकेशन किंवा क्लेरिफिकेशन आला असेल ते आल्यानंतर त्याच्यावर सविस्तर बोलू आपण. संजय राऊतांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी लोकशाहीला तिरंजली असं म्हटलेलं आहे. 1950 ते 2023 चा उल्लेख करत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केलेली आहे. कसं पाहता? ठीक आहे ना, मी म्हणलं ना, त्यांच्या बाजूने निकाल लागला असता तर त्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. आता मेरिटवर त्यांच्या विरोधात निकाल गेला तर लोकशाहीला तिलांजली. तुम्ही काय केलं होतं? मग लोकशाहीला तिलांजली म्हणताय, मग 2019ला ज्यांचे फोटो लावून आम्ही निवडून आलो, आता संजय राऊतांना निवडून याचा प्रश्नच नाही हो, ते कधी जनरल निवडणुकीला उभेच राहत नाहीत. आमच्या आमदारांच्या मतावरच ते खासदार होतात. त्यामुळे त्याला कुठं माहितीये बोर्ड कसा लावायचा, बॅनर कसा लावायचा, बॅनरवर बोर्डवर फोटो कोणाचे लावायचे, मतं मागताना कोणाचं नाव घेऊन मतं मागायची. अहो, आम्ही मतं मागितलीत. एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो होता आमच्या बॅनरवर, एका बाजूला माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो होता, एका बाजूला उद्धव साहेबांचा फोटो होता, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो होता. ही फोटो लावून ह्यांच्या नावावर आम्ही मतं मागितलीत. मग त्याच्या विरुद्ध भूमिका काय घेतली संजय राऊतांनी? ज्यांच्या विरुद्ध आम्ही निवडून आलो, ज्यांच्या विरुद्ध आम्ही मतं मागितली, त्यांच्याबरोबर सरकार करायला लावलं. कोणाची सुपारी घेऊन लावलं संजय राऊतांनी? ही कुठली लोकशाही संजय राऊतांची? ही तर नाही का लोकशाहीला तिलांजली दिली तुम्ही? ह्याचं द्या ना मला उत्तर अगोदर. याच्या बाबतीत आम्ही आमचे विधानसभेतले गटनेते, आमचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे जे वरिष्ठ शिवसेनेचे नेते आहेत सिनियर, त्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर आणि जे आमचे कायदा सल्लागार आहेत पक्षाचे, या सगळ्यांच्या बरोबर आम्ही चर्चा करू आणि विधानसभा नियमामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा भंग झाल्यासारखं जर दिसत असेल तर निश्चित त्याच्यावर पुढची कार्यवाही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढची कार्यवाही करू. हिंदुत्वासाठी काम करणारे शरद मोहोळ असा उल्लेख केला आणि या शरद मोहोळच्या कुटुंबांना राज्याचे गृहमंत्री बायकोला राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा भेट दिली होती. नितेश राणे त्यांच्या भेटीला गेले. हे बघा, शरद मोहोळ हत्याकांड जे पुण्यामध्ये घडलं त्याच्यानंतर पुणे दौऱ्यावरती माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब गेले होते आणि पुणे दौऱ्यावरती माननीय फडणवीस साहेब असताना दौऱ्यामध्ये श्री कैलासवासी शरद मोहोळ यांच्या पत्नीने माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांचं जे म्हणणं होतं, त्यांचा ज्यांच्यावर आक्षेप आहे, त्यांचा ज्यांच्यावर संशय आहे या खुनाच्या बाबतीत, त्या बाबतीत उपमुख्यमंत्र्यांना भेटून काही गारानं त्यांचं मांडायचं होतं म्हणून त्या भेटायला गेल्या होत्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना. आणि नितेश राणे साहेबांनी आणि मोहोळ यांनी याच्यापूर्वी हिंदुत्ववादी संमेलनं केलेली आहेत. हिंदुत्ववादी विचारांच्या मेळाव्याला ते दोघंजण उपस्थित राहिलेले आहेत. त्याच्यामुळं नितेश राणे त्या परिवाराला सांत्वन म्हणून भेट द्यायला गेले होते. ज्या ठिकाणी गुंडगिरी आहे, ज्या ठिकाणी गँगवॉर आहे ते पूर्ण मोडून काढलं जाईल हे माननीय गृहमंत्री फडणवीस साहेबांनी ज्या दिवशी शरद मोहोळ हत्याकांड घडलं त्याच दिवशी सरकारची भूमिका माननीय फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेली आहे. रोहित पवारांनी टीका केलेली आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काम करत नाहीत म्हणून अजित पवारांना अधिक कार्यक्रम करावे लागत आहेत, अजितदादाच महाराष्ट्र संवाद आहेत असं ते म्हणतात. मग तुम्ही कामं घेऊन मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे काय येता म्हणावं? आता आम्हाला बोलायला रोहित पवारांनी लावू नये. अधिवेशन चालू असताना इतर वेळी सुद्धा त्यांच्या जिल्ह्यातले त्यांच्या जर मुख्यमंत्री आमचे काम करत नाहीत, फडणवीस साहेब आमचे काम करत नाहीत,
तर मग तुम्ही तुमची कामं घेऊन त्यांच्याकडे काय येता, काम न करणाऱ्या व्यक्तीकडे? त्यामुळं काम स्वतःचं असलं की यायचं, भेटायचं, विनंती करायची, आपलं काम करा म्हणायचं आणि बाहेर राजकीय वक्तव्य करायची. त्यांना सुद्धा आता कालच्या निकालामुळं रोहित पवारांना एक प्रकारे नैराश्य आलेलं आहे. त्यांना आता निश्चितपणाने हे कळालेलं आहे की हा जो निकाल लागला असाच निकाल कदाचित अजितदादा गटाबाबतीत लागणार आहे. त्यामुळे आता आपली काय डाळ कुठं शिजणार नाही, आपल्याला असंच कायम विरोधात बसावं लागणार आहे. या नैराश्यपोटी रोहित पवारांचं ते वक्तव्य आहे. मराठी संपलं सगळं. हा, मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. महिनाभरामध्ये ते पूर्ण होईल का आणि कशा पद्धतीने सरकार काम करणार? हे बघा, परवा दिवशी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मराठा आरक्षण उपसमितीची बैठक माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः घेतली होती. माननीय चंद्रकांत दादा, मी, आम्ही सगळेजण त्या बैठकीला होतो. आणि जे सर्वेक्षण आहे कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचं, त्याच्या बाबतीत प्रत्येक तहसील कचेरीवर आपण स्वतंत्र कक्ष तयार केलेला आहे. म्हणजे अगदी आता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा एका बाजूला केंद्रीय निवडणूक आयोग घेतोय महसूल यंत्रणेमार्फत, त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा आणि या सर्वेक्षणासाठी वेगळी यंत्रणा ही प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आपण उपलब्ध केलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना या ठिकाणी या कुणबी प्रमाणपत्राचे जे काय प्रस्ताव येतील त्या नोंदी शोधण्याचं काम प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये सुरू आहे. आणि मुदतीमध्ये हे करण्यासाठी जी त्याला हेल्प पाहिजे आहे किंवा जे त्यांना खाली महसूल यंत्रणेला मदत हवी आहे, जे सहाय्य हवं आहे, ते सगळं करण्यासाठी सरकारनं सर्व विभागीय आयुक्तांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या बैठकीमधूनच आदेश दिलेले आहेत. भाजपाच्या राम मंदिरातील योगदान काय? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाजपच्या नेत्यांचं एक थेंब सुद्धा रक्त गळालं नाही, असा थेट सवाल ठाकरे गटाचे नेते उपस्थित करत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सगळा महाराष्ट्र एकत्रपणानं लढत होता. जे हुतात्मे झाले त्या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपल्याला महाराष्ट्र या ठिकाणी स्वतंत्र मिळालेला आहे. याच्यामध्ये सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या, सर्व घटकांच्या, सर्व पक्षांच्या विरहित सर्व महाराष्ट्र एकत्र लढत होता. त्यामुळं अमुक एकानीच ही श्रेय घ्यायचं आणि अमुक एकाला बाजूला ठेवायचं, असं त्याला कोणी गटबाजीचं किंवा श्रेयवादाचं जर किनार लावायचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही. महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये एकसंघ महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये एकत्र उभा होता आणि सगळ्यांच्या एकत्र लढ्याचा तो जय होता.